हॅलो फ्रेंड्स, मी ऋतुजा फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा आणि मागचं आपण बनवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला बाही जोडायची आहे. तर आपण बाही जोडून घेऊया. बाहीला मधोमध खूण करून घेऊया. जो कमी भाग आहे तो आपण पुढच्या साईडने घेणार आहोत आणि जे जास्त आहे मुंड्याला ते आपण मागं घेणार आहोत. ब्लाऊज व्यवस्थित हातरून घेऊया. ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी बघून घ्या. व्यवस्थित हातरून घेऊ. जी कमी साईड आहे ती आपण पुढून करणार आहोत. दोन्ही साईडला करून घेऊया. व्यवस्थित मध्ये मार्क करून घ्यायचं बाईला. आता आपण बसून घेऊया बाई. तर व्यवस्थित मध्ये जो आपला शोल्डर आहे तिथून आपण टिप मारून घेऊया. दोन्ही साईडला टिप मारून घेऊया. व्यवस्थित सावकाश मारून घ्या. या साईडला पण डबल मारून घेऊ. तर दुसऱ्या साईडला पण आपण असंच करून घेणार आहोत. आता खाली आपण बाहीच्या खाली 1.5 इंच आपण टिप मारून घेऊया. या साईडला पण तशीच जी कमी साईड आहे ती पुढं घ्यायची आणि खूण करून घेऊया. मध्ये आपण टिप मारून घेऊया. व्यवस्थित सावकाश मारून घ्यायची. कुठे गोळा होणार नाही याची काळजी घ्या. डबल टिप मारून घेऊ. तर आपण याला खाली टिप मारून घेऊया. आधी आपण बाईला अजून एक टिप मारून घेऊया. पाऊण इंचच घ्यायचं. आता आपण बाईला जितकी बाहीची आपली हाईट आहे तेवढी आपण खूण करून घेऊया. तर आपली बाई 6.5 इंचची होती. 6 इंचला आपण मार्क करून घेऊया आणि खाली 1-1 इंच राहतंय. तर 1-1 इंचाला पण आपण खालून खुणा करून घेऊया. ते व्यवस्थित दुमडून घ्यायचं त्या 1 इंचावर जिथे खूण आहे तिथपर्यंत. आणि 5 नंबरची जी टिप आहे ती आपण मारून घेऊया. कारण आपल्याला इथं हात शिलाई करायची आहे. तर मग टिप लवकर उसवली जाते. छोटी टिप मग उसवली जात नाही लवकर. तर 5 नंबरची टिप मारून घेऊया. दोन्ही साईडला तसंच करून घेऊया. 6.5 इंचाची आपण इकडं खूण करून घेऊया. व्यवस्थित 6.5 इंच. तर आपलं खाली पण इथे 1-1 इंचच येते. 1-1 इंच मारून घेऊया. दुमडून घ्यायचं. जिथं मार्क केलेलं आहे ते बरोबर आलं पाहिजे, नाही तर मग आपली बाही छोटी मोठी होते. सावकाश मारून घ्या. 5 नंबरची टिप मारायची आहे. आलेलं आहे 6.5 इंच. तर आता आपण ह्याचं गोट करून घेऊया गळ्याला. तर गोटसाठी जे एक्स्ट्रा कापड होतं आपलं उरलेलं ते घेऊया आणि आपण त्याच्या अशा तिरक्या रेषा 1-1 इंचाच्या पट्ट्या काढून घेऊया. असे तिरकं घ्यायचं कधी पण, म्हणजे व्यवस्थित आपलं येतं. 1-1 इंचाच्या येत्या अशा घ्यायच्या.
1 इंचाची आहे ही. व्यवस्थित कट करून घ्यायच्या. तर ह्याला आपण जॉईंट करून घेऊया. डबल टिप मारून घ्यायची, का की एक टिप उसवली जाते लगेच. हे पण आपण जॉईंट करून घेऊया. डबल टिप मारून घ्यायची. दोरा कट करून घेऊया. आता एका साईडनं जे सुईचं आहे ते ज्या उलट्या साईडने 1/2 इंच थोडं दुमडून घ्यायचं आत आणि आपण टिप मारून घेऊया. व्यवस्थित सावकाश मारायची. कमी जास्त होऊ नका देऊ, कारण मग पट्टी आपल्याला कमी पडेल गोट करायला. व्यवस्थित सावकाश मारून घ्यायचं. खूप घाई करायची नाही, बाकी ही पट्टी खूप महत्त्वाची आहे. नाहीतर आपला मग गोट बिघडतो कमी जास्त झालं तर. तर ब्लाऊज पीस घेऊया. थोडंसं पट्टी घेऊन थोडंसं दुमडून घेऊया थोडंसं, आणि आपण गळा जी पट्टी आहे तिथं मांडून घेऊया. बघा, तुम्हाला दिसत असेल 1/2 इंचालाच खून करून घ्यायची. सावकाश टिप मारून घ्या. खालचं कापडही व्यवस्थित घ्या, नाही तर मग ते फसकलं जातं. दोन्ही 1/2 इंचाला आपण टिप मारून घेऊया. व्यवस्थित सावकाश मारून घ्यायची. खूप घाई करायची नाही, नाहीतर मग आपला गळ्याचा आकार बिघडला जातो. इथंही आपण थोडं 1/2 इंच इतकं मार्जिन धरून दुमडून घ्यायचं आणि डापटीप मारून घेऊया. बघा, तर दुमडून घेऊया. आणि ह्याला गोट नाही करणार मी, ह्याला असं दुमडूनच घेणार आहे. हात शिलाई करायची. व्यवस्थित कापड येणार नाही, खालचं दिसणार नाही अशी टिप मारून घ्यायची. खूप फिनिशिंगमध्ये दिसतं हे, पण असं पण छान दिसतं. ज्यांचा गोट बरोबर येत नाही त्यांनी असं केलं तरी चालतं. मी गोट न मारता टिप मारून घेते. जे एक्स्ट्राचं कापड असतं त्याला आपण हात शिलाई करून घ्यायची. खाली व्यवस्थित गोलाकार येईल अशी टिप मारून घ्या. व्यवस्थित सावकाश. बघा किती छान टिप बसलेली आहे. असं पण छान दिसतं. जे एक्स्ट्राचं कापड असतं ना तिथं आपण हात शिलाई करून घेणार आहोत. एक्स्ट्राची पट्टी आहे आपली ती आपण आता
फिटिंग करून घेऊया. फिटिंगसाठी आपण जे एक्स्ट्राचं कापड आले ते कट करून घेऊ. दुसऱ्याही साईडला तसंच जे आपली सुईचं जे असतं ना तसं घ्यायचं. व्यवस्थित पकडून दोन्ही साईड बरोबर येतील असं घ्यायचं आणि आपण टिप मारून घेऊया बाहीपासून. कट करून घेऊया एक्स्ट्राचं कापड. आता आपण सुईचं करून घेऊ. आता आपण मार्क करून घेऊया ह्याला आपली जी फिटिंग आहे त्याची. खाली आपली 7 इंच फिटिंग आहे, तर 7 इंचला आपण खून करून घेऊया. वरती आहे 8 इंच, तर 8 इंचला आपण खून करून घेऊया. बाही आपली आहे 4.5 इंच. तर सरळ रेष आली ना तर परफेक्ट फिटिंग असते आपली. तर याची बरोबर सरळ रेष आलेली आहे. सरळ रेषमध्ये आपली परफेक्ट आणि फिनिशिंग येते. मुंडाही आपला बरोबर व्यवस्थित येतो, मध्ये खाली वरती होत नाही मुंड्यात सुद्धा. तर याला बरोबर सरळ रेष आलेली आहे फिटिंगची. आपले व्यवस्थित आहे परफेक्ट. आता आपण एक्स्ट्रा टिपा मारून घेऊया. सावकाश मारून घ्या व्यवस्थित. तर हे आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तर दुसऱ्या साईडलाही आपण तसंच करून घेऊया. 7 इंचाची खूण करून घेऊया आणि वरती 8 इंचाची खूण करून घेऊया. आणि बाहीलाही तसंच करून घेऊया. बाहीलाही 4.5 इंचाची खूण करून घेऊया. व्यवस्थित सरळ रेष येते का बघूया. तर याची ही सरळ रेष आहे, परफेक्ट फिटिंग आहे. कुठेही आपलं कमी जास्त झालेलं नाही. खूप छान ब्लाऊज आलेला आहे. तर आता आपण याची एक्स्ट्रा जे टिपा आहेत आपण त्या मारून घेऊया. खूप छान आलेला आहे ब्लाऊज. कुठेही कमी जास्त झालेलं नाही, कापड खाली वरती झालेलं नाही. खूप छान बसणार आहे कस्टमरला. आपला मुंडा पण व्यवस्थित आलेला आहे, एकावर एक खाली वरती झालेलं नाही. बघून घ्या, बघा किती व्यवस्थित आलेलं आहे. याचं पण बघून घ्या, व्यवस्थित आलेलं आहे. सरळ रेषा आली म्हणजे आपली फिटिंग ही व्यवस्थित झालेली आहे. आपल्या गळ्याचा आकारही खूप छान आलेला आहे. असेच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जी मी बनवेल ते तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतील. खूप छान आलेला आहे. दोन्हीही साईड व्यवस्थित आलेला आहे. बाहीची फिटिंग ही व्यवस्थित आहे. खालचा आकार सुद्धा व्यवस्थित आहे. खूप छान ब्लाऊज आलेला आहे.